नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात म्हणून त्या खाव्यात असे सांगितले जाते। इतर पालेभाज्यामध्ये शेपू भाजी सुद्धा आहे, पण शेपूची भाजी अनेक जण खायला मागत नाही। शेपूच्या भाजीचे अनेक फायदे आहेत। हे फायदे ज्याला माहीत असतील तर ते नक्कीच शेपूची भाजी खातील, यात शंका नाही। शेपूच्या भाजीमुळे पचनशक्ती वाढते, यासाठी शेपूची भाजी ही खायलाच हवी। तर मी आज तुम्हाला मुगाची डाळ घालून शेपूची भाजी करून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी साहित्य बघूया। चवीनुसार मीठ, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। 1 चमचा जिरे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत आणि इथे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। इथे 3 ते 4 चमचे मुगाची डाळ अर्धा ते 1 तास भिजवून घेतलेली आहे। इथे मीडियम साईजचे 2 कांदे कापलेले आहेत, ते बारीक चिरलेले आहेत। इथे मी एक मोठी जुडी शेपूची भाजी घेतलेली आहे, ती बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। चला तर आपण भाजीला फोडणी देऊया। कढई गरम झाली, मी त्यामध्ये अंदाजे 2 ते 3 चमचे तेल टाकते। तेल चांगलं तापून द्यायचं आहे। तेल तापल्यावरती आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहेत। जिरं चांगलं फुललं पाहिजे। जिरं छान फुललं आहे, आता आपण त्यामध्ये ठेचलेलं लसूण टाकूया। लसूण लाल होऊन द्यायचं आहे। लसूण जास्त लाल करायचं नाही, पण लालसर झाला पाहिजे। लसूण लाल झालं आहे, आता आपण त्यात चिरलेला कांदा टाकूया। कांदा लाल होऊ द्यायचा आहे। मी ही भाजी मुगाची डाळ घालून करणार आहे। काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते। कोणी शेंगदाण्याचं कूट टाकतं, कोणी खोबऱ्याचं किस टाकतं। मी आज मुगाची डाळ टाकून भाजी करणार आहे। कांदा लाल होत आला आहे, तुम्ही बघू शकता। आता त्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ परतून घ्यायची 2 मिनिटासाठी। छान परतून घ्यायची डाळ याच्यामध्ये, कांद्यामध्ये। तेलामध्ये मी डाळ टाकली आहे। डाळ मी 2 मिनिटं परतून घेणार आहे आणि 2 मिनिटांसाठी वाफवून सुद्धा घेणार आहे। त्यासाठी मी झाकण ठेवते। 2 मिनिटानंतर पुन्हा आपण चेक करायचं। 2 मिनिटं झाली, आता आपण झाकण काढून डाळ हलवून घेऊया। डाळ वाफवून झाली, आता त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकते। छान परतून घ्यायच्या आहेत। मिरच्या टाकून छान परतून घेतल्या। आता त्यामध्ये आपण चिरलेली शेपूची भाजी टाकूया। भाजी हलवून घेऊया। भाजी छान मिक्स करायची आहे। शेपूची भाजी सहसा कोणी खात नाही, पण या पद्धतीने जर केली ना तर आवडीने खाते। भाजी छान मिक्स करून घेतली। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। पुन्हा हलवून घेऊया। भाजीवर झाकण ठेवायचं नाही, भाजी मग झाकण ठेवलं ना की भाजी काळी पडते। मंद गॅसवरती आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। ह्या भाजीला जास्त लसणाची फोडणी दिली ना तर ही भाजी खूप चवदार होते। आणि आपण आता डाळ ही तेलामध्ये परतून घेतली, त्यामुळे डाळ पण लवकर शिजेल आणि भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही। 10 ते 12 मिनिटांनी भाजी शिजून तयार होईल। 2-2 मिनिटांनी भाजी सारखी हलवत राहायचे, नाही तर खाली तळाला लागू शकते। 10 मिनिटं मी भाजी शिजायला ठेवली होती। 2-2 मिनिटांनी सारखी हलवत होती। तुम्ही बघू शकता भाजी छान शिजली आहे। भाजीचा कलरही हिरवा राहिला आहे। आता डाळ शिजली का ते बघूया। डाळ पण शिजली आहे, आपली भाजी तयार झाली। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। आणि हो, तुमच्या घरात कोणत्या पद्धतीने भाजी केली जाते शेपूची ते नक्की मला कमेंट करून सांगा। आता ही भाजी मी डिशमध्ये सर्व करते, त्याआधी गॅस बंद करते। शेपूची भाजी तयार झाली। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा, खूप चवदार होते ही भाजी। ही भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही, अगदी सोप्या पद्धतीने मी भाजी करून दाखवली आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।
व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.